श्री शिवलीलामृतातील 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेजी जन जे शिवभजनी परायण. सदाशिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे सूत मने शौनिकाधिका प्रती. जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्य नाही मिती. त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण. त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्यांचे दर्शन घेता तरी ती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणूनी त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केला समान. अशो द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे 32. मस्तका भोवती 24. सहा करणे पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुखी षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळदायक रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका विषयी. काश्मीर देशींचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजा दायाद भूसुर. धन्य म्हणती तोची राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी. पूर्व दत्ते ऐशी लाधिजे कामिणी. सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सूर सफार. विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान. बहुत करिता अनुष्ठान दोघांचे झाले नंदन. शिवभक्त उपतांची राजपुत्र नाम सुधर्म. प्रजानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्तिम सावधान शिवध्यानी. बाळे होणे सदा प्रेमळ. अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव मंगळ. त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार. लेविती वस्त्रे अलंकार. गुंजमुक्त माळा मनोहर. नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जण. सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत. श्रवण करीती शिवलीलामृत. बोलिती शिवनामावळी सत्य. पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान. यासका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण. सदा स्मरण शिवांचे. विभूती भूषणी रुद्राक्ष काढिती. मागुती वस्त्रभूषण लेवविती. ते सेवेची ब्राह्मणासी अर्पिती. घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेण सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता.
तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टीत ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळज्ञानी प्रति सृष्टी करता जो वैशिष्टांचा नातू सत्वता राक्षस सत्र जेणे केले जे मनुष्य वागती अपार तैसेचे पूर्वी होते रजनीचर ते पित्र कैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया जन्मे जे सर्पसत्र केले ते अस्तिके मध्येच राहविले पराशराशी बुलिस्तीने प्रार्थिले मग वांचिले रावणादिक वीरांची सदटावणे क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पित्र कैवारे पराशरे वादे जरपे केले ते सांगावे समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धार ऐसा महाराज पराशर ज्यांचा नातू होय शुक योगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी राम प्रधान समोरे धावती साष्टांगण मुनी घरासी आणि ती षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्तावस्त्रे भूषणे देऊनी राव विनवैनी कर जोडुनी म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवांचे नावडती वस्त्रालंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैरागीशी लण मात्र भाषण न करीसी कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास मात्र गजबाजी आणि समग्र अरुडावे आवडे ना पुढे हे कैसे राज करीते हे आम्हासी गुड पाडिले चित्ती मग हे दोघे कुमार आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसेचे तेजस्वी उपमा त्यासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सूत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त एक तुझे सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीणचा तोची भूप पृथ्वी माझी निस्तीम स्वरूप ललिताकृती पाहोणी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरेची वरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसणे दिव्य सुवास हिरणमय रत्नपरक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शयाजीची अभिनव पय दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमैशी खिल्लारे बहुत वाजी गजघरी दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जीचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जीच्या नृत्याचे कौशल्य देखोणी सकळ नृप डोलविती मान जिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा विशासुने पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता याचा दिवस न सरता इंद्र सही वशनो हे परमशिव भक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेशी अन्नक्षत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळी शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मणी जे जे इच्छित ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यांदरे एक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके जे का नृत्य करत तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्या समोर तेथे ची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्चा स्वहस्ते एवतीच्या संगती करुणी त्यासी घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धारिला महानंदेचा सदन आला त्यांचे स्वरूप देखोणी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंजकी तो पृथ्वी कमोलांचे हस्तकी कंकण त्यांचे देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होणी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मिही 32 लक्षणी पद्मिन 3 दिवस पूर्ण दासी तुमचे झाले मी तयासी ते मानिले सवेची ताणे दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभे होण आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुणी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगांच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकती ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदा लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले का गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीन अवश्य म्हणून ठेवले त्या गारी नेऊन मग दोघे करीती शरण रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नी धड धाव लागलेच होगडून एकची हाक झाली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठवी घाबरी तव वाताने अग्न चेतला
ते समाजी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर एवढे पुसे सौदागर महानंदे प्रती ते देवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरे कोणे वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध जाहले सौदागर बोले वचनाने माझा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंग कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या आधी लागवी अमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवे ओम नमः शिवा तैसे देखता महानंद बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा केश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित गरिग्रह दान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष अंगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून एवढी निशंक घातली सूर्यबिंबनी गे उदया चळिते सप्रगटला कपाल मोळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्र विश्वानर शिरी झुळझुळ वाहे नीरव भयंकर महाजोगी चंद्रकळा तयांचे शिरी निळकंठ कटवांगधारी भस्म चर्चिरे शरीरी गज चर्म पांघुरला नेसला शिव्याग्रंबर गळा मनुष्यमंडाचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचेवर कंदुक झेलिती तेवी दहा भुजा पसरवणे अकस्मात महानंदेस झेलून धरिधर ते कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमाने बैसवी दयाळ माता बंधू समवेत महानंद विमाने बैसत दिव्य रूप पावणे त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही दिव्याधी त्रुधा तृषाविरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैशी ते नाही कामक्रोध द्वंद्व दुःख मत मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुने कोटी गुणे जेथे सुर तुरींचे वणे अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागरे भक्त कारणे निर्मिली जे जे ओसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवद सर्वदा विनाश महानंद तेथे पावली हे कथा परम दुसरा पराशर सांगे प्रदर्शनास म्हणे हे कुमार दोघे निशेष गुढ मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण माळे विभूती चर्चन त्याच पूर्व पुणे करुणे सुधर्म तारक उपजले हे पुढे राजे करीती निर्दोषपतीस लक्षणे डोळस शिव भजले लावतील भूतांश उद्धरतील तुम्हा माते सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण म्हणे तुके मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढे हे राजे किती वर्ष करीते आयुष्य प्रमाण किती सांगा यदर्थी गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजेश प्राण होणे आवडे बहु तुमच्या आगमने करुणे स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मजा तद्वदा ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख बरे तुम्हास एकदा वाटेल दुःख हे सभा सकळी दुःखार नवे पडेल पाय प्रत्यक्ष प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगाशी येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषावणे विशेषकडे न ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावे अन करावा न मान तरी तुझ्या पुत्राची 12 वर्ष पूर्ण झाली असते जाण पासून 7व्या दिवशी मृत्यू पावले या समयाशी रावा एकदा धरणीची मोठ्या येऊनी वडील आत्या सहित त्या स्थाने दुःखाग्नीत गेले हळूनी अंतपुरी सकळ कामिनी एकांत करीत आक्रोश करून हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्टी सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगत विचाराचे पंचभूते नव्हते समग्र शेषी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्राह्ममाय आचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून ते ध्वनी माया सत्य ते थोडे झाले महतत्व मग त्रिविध अंकार होय शिवेचे करुणे तत्व सत्वांशे निर्विलापित वचन राजांचे सृष्टिकर साधुहीण माशे रुद्र परिपूर्ण स्वर्गस्थित्यंत कविता विदेशी म्हणे सृष्टीराजी पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवेद्याला गुणजारी वेद उपदेशिले संवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्रध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्यज्ञान भुवन त्रयासेना बहुत करी हा जतन त्याहुनी अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय कधी पडती त्यांच्या दर्शन जीवोद्धरती मग कमलोद्भव एकांती सत्पुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषी पासून भूतळी आला अध्याय जाण सौर जप तप ज्ञान त्याहुने नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याने त्याचे दर्शने तीर्थे पाहुणे स्वर्गींचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चने याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा अगद पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार असो ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडले यमकिंकर ते हिंडू लागणे मग यमे विधी लागी कुसोणे विकृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदय संचरले त्याची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊनी यमपुरीस
महानरकी पडले सदा यम सांगितलं प्रति शिवद्वेषी दे पापमती ते अल्पायुषी होती नानावरे ती जाचणे घन शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण असे म्हणते जे त्याला गुणाने नरकी घालावे रुद्र नावळे त्याची कुंभी बाकी घालावे त्याची रुद्रानुष्ठाने अशी वृद्धी होय निर्धारी याकरिता भद्रसेना अवधारी रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेकधारी धरी मृत्यू होय दुरी साचा अथवा शतघट स्थापणे दिव्य वृक्षांचा पल्लवाने रुद्र उदक अभिमंत्रण अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्रावर्तने पुन्हा शोनी काळा करी सप्तदिन राय धरला दृढ चरण सद्गत होनी बोलत सकळ ऋषिरत्न मंडित पदक स्वामी तो त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यांच्यापासून धरित्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझे सवय जे आहे ब्राह्मण आणि सांगती जे बोलावणं आताची आणि तो आरंभ मग सहस्त्र विप्र बोलावणे त्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पळून गुरुपासून जे आले परधरा आणि परधन ज्यास वमना होणे नीच गुण विरक्त सुशील गेलिया दुष्ट प्रतिग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य झालो न देती मित्ररत्न किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती असे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपित्या घेऊन सहस्त्रगट मांडून अभिमंत्रोने स्थापिले स्वरधुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्री संख्या झाले दिवस 7व्या दिवशी मध्ये आणि आला चंडाश मृत्यू समय येतात रणीसह बाळपड मूर्छित बडियेला एक मुहूर्त निचिष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुनेत नाभिकरण रुद्रोदक शिंपोणे सावध गेला राजनाथ त्याची गोष्टी वर्तमान वर्तले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरंगारा सारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष थांबवणे आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजिणसे ते जैसे गबस्ती दिंगत तम संहारी ती भस्मांगी व्याघ्रंबर दिसती दश हस्ती आयुधे ते महाराज येऊने मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरुण कधी दाडोने गेले देसे पुत्रमुखींचे एकदा उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांशी खाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाडले मग विप्रचरणी गडबड लोळे शिवनाम गरजेता तयावेळी देव सोडले वर्षी अनेक वाद्यांचे गजर डंक गरजे अवधात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गरजेते कासे टाळ्यांचे गजर शिवळी लीळा गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया पार वाजते चंद्रानना धडकती भेरी नादान समय नापोदरी असो भद्रसेने यावरी विधियुक्त होम करीत शिष्य सरणे शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देता अमोलिक वस्तू अद्भुत अनन्य अल्पे ब्राह्मणांशी दक्षिणे लागी भांडारी मुक्त केली राजेंद्र म्हणे आवडे तिथे बराय कसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तर पुरेपुरे ह्याची एकली मात धनभार झाला बहुत मनोनी सांडिती ढाई ब्राह्मण देते मंत्र अक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुतायसे आता आधी आनंद होत असत ते अद्भुत वर्तिले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वधर्नुनी की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिले की निर्देवास सापडे चिंतामणी क्षुदितान पुढे शिराब्दी धावणे त्याचा कमलोद्भवनंदन ते क्षणी नारदमुनी पाताला वाल्मिकी सत्यवती नंदन अवतान्नपदी काय दूरदय रत्न हे शिष्य ज्यांचे त्रिगुणी जाणवद्य हे जे का सर्वांते तो चतुष्टी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतला मळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडून पुनः सृष्टी करणा मागू त्याने अन्याय विलौकिता नाही दंडे दाढीले शुक्राधिका तो नारद देखुनी ते चक्षणे कुंडा धोने मूर्ती मंदनी घे अग्नि दक्षिणाग्नी गार्ह्य पत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सगळे ब्राह्मण प्रधानासहित प्रदर्शन धावणी झरिती चरण ब्रह्मानंदी उचंबळले दिव्य वंद दिव्य सुमणी षोडशोपचारे पूजिली नारद मुनी राव उभा ठाके कर जोडणी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू त्रिगुण गमन तुझे सर्व काही देखले सांग पूर्ण नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधवण तुझ्या पुत्रांचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने दंड केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मग देखता मृत्यू शोभतू लागला शिवसुत एखाद्या इथे कोणाच्या आज्ञा गुरुनाने ते होता भद्रसेन नंदन सदा सहस्रवर्ष पूर्ण आयुष्य निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझा ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघन तत्वता काही साणित होता हे मग चित्रगुप्ता कुश सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचन तम 12 वर्ष मृत्यूचे गणांतर थोर होते ते महात्पुण्य निरसन 10 सहस्र वर्ष करावे राजे मग सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी भाऊ मग उभा ठाकून कृतांत कर जोडीने स्तमन करीत हे अपर्णात वही मन जामात अपराध न कळता कळला हा ऐसे नारदे सांगता तो क्षणी राय पायावर घालती लोळणी आणि सहस्रयुद्ध करुणी महोत्साह करीत शत्रुद्र करीती निशेष सदायुषी होय तो पुरुष हा दय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही
तो त्याची झाला मुक्त त्यांच्या चेतेदरेती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला अंजमय शक्तिनंदन राय शतपद्म धन देऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यात जे पडते त्यास होय आयुष्य संतती त्याशी कळ न बांधे वंदनेने शोभदा दश शतक कपिला दाण एकदा पडता कडे पुण्य केले असेल पक्षण सुरापण ब्रह्महत्या व महापाप पर्वत तत्वता भस्म होते श्रवण करीत हा अध्याय त्रिकाळ वंचिता गणांतरे दूर होय यावरी कलियुग निशेष जीवगतनाचा महिमा विशेष आयुष्य हे ना लोकांचा अनुष्ठान ही जनितर भगवत राव भद्रसेन सुधर्म पुत्राचा राज्य देऊन युवराज तर्काला गुण देता झाला तो काळी मग प्रधान समेत राव जाणा जाता झाला तप होणे शिवनुष्ठान ध्यान करीती महारुद्र तोषला विमाने बेसवणी त्वरित राम प्रधान गेले नेले मिरवित विधे लोके वैकुंठ वास बहुत स्वेच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होणे हा अकरावाध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांची हा अकरावाध्याय करीत श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्यूंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधे ग्रहपीडा विघ्न विशेष बाधा रोग दारुण न बाधित सर्वताही येथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसवून वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याचे संभाषण करिता महापातक जाणे जे ते आपल्या ग्रासन आणावे आपण त्यांच्या सदना न जावे तो त्या जवे जीवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह तो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे व्यक्ती सदांशी मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत हे नगडे त्वरित हा तरी वाचावा हे अध्यायाचे करीत अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद भंगन विठे कालत्रय श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड एकादशाध्याय गोड हा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभं भवतु. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. पार्वतीपते हर हर महादेव. पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. सर्व मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रतिस्वभावात् करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पये. अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधरं माधवं गोपिका वल्लभ जानकीनाथं. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. पते नमः. हर हर महादेव.